हे जमदाडे मी जाऊन आलो. घरी जात आहे? चारोटीला तिथे काय आहे? माझं श्राद्ध आहे, येणार आहेस? मॅडमने विचारलं तर काय सांगू? अरे तिला मला फोन करायला सांग ना. नाही नाही सर, तुम्ही फोन उचलत नाही. मग प्रॉब्लेम काय तुझा? मुळात मी कित्येकदा तुला सांगितलंय की कुणी काही विचारता आपण काही सांगायचं नाही, मला माहित नाही हे थोबाडावर ठेव ना. प्रॉब्लेम काय आहे? नाही काय होणार आहे? मॅडम तुला शिव्या घालतील, ऐकून घे ना. भोकं पडतील का अंगाला तुझ्या? नाही ना, उगाच पॅनिक नाही व्हायचं, कळलं काय? काय बघ हे पोरग कोणाचं तरी बघ काय ते. जा काय कोण पाहिजे? मावशीने बोलवलंय. मग जा ना मावशीकडे. अरे खबरी मावशी, तिला सांग नंतर, नंतर आत्ता नाही. असशील तसं यायला सांगितलंय. बोशू, हा अगं पाण्याची बाटली घेतलीस का? हो 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 हा, आणि भाजीसाठी पिशवी? हो घेतलीयस ना? हो. आणि रिक्षावाल्या काकांना फोन केला का? आपल्या गल्लीत खोदलंय ना, घरापाशी यायला त्यांना उशीर होतो म्हणून सांगतेय. मी कॅब बुक केली आहे, तुम्ही चला. अगं तुम्ही डॉक्टरकडे जाताय की पिकनिकला जाताय? आजकाल मुंबईत फिरून बघ, कुठूनही कुठे जायचं तरी दुसऱ्या गावाला जायचीच तयारी करून निघावं लागतं. अगं मी काय म्हणते, तू पण चल ना, तुझं पण मुंबई दर्शन होईल आणि येताना आपण छान जेवून येऊ. हा चालेल. नाही नाही नको. आज मी ऑनलाईन 2-3 गोष्टी मागवल्यात आणि कॅश ऑन डिलिव्हरी आहे, त्यामुळे घरात कोणीतरी पाहिजे ना. आणि हे बघ, त्या कपाटाच्या ड्रॉवर मध्ये पैसे ठेवलेत, तो माणूस आला ना डिलिव्हरी द्यायला की त्याला पैसे दे. आणि येताना आम्ही तुला फोन करतो, तुला जे काही हवं ना ते घेऊन येतो खायला. पण तुम्हाला किती वेळ लागेल यायला? 2-2.5 तास. बरं, अगं कंटाळा आला तर टीव्ही बघ. मी झोपणार आहे, तुम्ही जाऊन या. दिवसा ढवळ्या नको ग झोपत जाऊ. काय आंटी आंटी कॅब आली, चला तुम्ही. अगं, देवी ऐक, नीट कडी लावून घ्या, आलोच आम्ही. हो हा शक्य तर ना टीव्हीच बघत राहा, दिवसा ढवळ्या झोपू नको. ताक कसं दिलं माई? हे जरा ना विकायचं, फक्त फक्त विकायचं म्हणून विकायचं नाही, जरा प्यायचं पण. ते काय म्हणा मध्ये चक्कर आली तुला, डॉक्टरचा नंबर दिला, त्याच्याकडे जायचं नाही. अगं शुगर वाढली ना तुझी, कशाला खाते आमरस? दिसला का चोप चोप चोपते नुसती. हे भैताड, मावशीला काय धाड भरली नाही, मावशी एकदम तुणतुणीत आहे. कशाला तातडीनं बोलून घेतलं मला? भोसले, हॉटेलात कशा पाहिजे जाते तू? काय तुझ्या हॉटेल कसं आहे त्यावर आहे ना. भोसले, जेवायला, हजामाकडे कशा पाहिजे जाते? भादरायला, आणि मावशीकडे कशा पाहिजे येते रे? कवर काढायला. अगं तेच तर मी म्हणतो ना, आज स्वतःहून तुम्हाला बोलवून घेतलंस म्हणजे काहीतरी सॉलिड खबर असणार नाही का? ग्रँड रोडला एक हॉटेल आहे, हॉटेल पार्क. त्याचं काय? कानकर इकडे. आत्या आली, पण फोन करणार होती. अगं आत्या, आपला बाहेर जायचा. हॉटेल पार्थ. येस मॅडम. सोर्स? खबरांचं नेटवर्क आहे मॅडम. त्यांनी सांगितलं की कुठली तरी कन्साइनमेंट आली आहे. तुमचा अंदाज काय सांगतो? ड्रग कनेक्शन आहे मॅडम. मग मला नार्कोटेक्सला इन्फॉर्म करावं लागेल. बरं एक काम करा, त्या हॉटेलचा मालक कोण आहे याची माहिती काढा. जयराज शेटकर नाव आहे हॉटेलच्या मालकाचं, पण हॉटेल तो चालवत नाही. हॉटेल जोसेफ सिल्वा नावाचा एक माणूस चालवतो. जयराज शेटकर. जयराज शेटकर हा त्या आमदार फुलकरांचा कोणीतरी आहे ना? आय थिंक मेवणा साडू असं काहीतरी आहे. तुम्ही जरा सोशल मीडिया चेक करा, कळेल लगेच. चालेल मॅडम. एकदम सॉलिड आहात मॅडम तुम्ही. सॉरी? तर म्हणजे विजय शेटकर, वसंत शेटकर, त्यांचा मेवणा, फुलकर, आमदार फुलकर, हे कनेक्शन सगळं माहिती आहे मॅडम तुम्हाला. डेटाबेस एकदम सॉलिड आहे. मला गवत उपटायला येतं म्हणून मी इथे जॉईंट कमिशनर नाही झाले ओसले. नाही तसं नाही. बरं मी हे सगळं तुम्हाला का सांगितलं असेल? काय माझं जनरल नॉलेज किती आहे मला माहिती द्यावी म्हणून. काय नाही, हे एवढं सगळं पुराण सांगण्याचं एकच कारण आहे की केस आमदारांची,
तेव्हा जपून कारवाई करा. याला जर पॉलिटिकल रंग आला तर आपल्याला जड जाईल. आय होप यू अंडरस्टँड. एकदम. कोण हवंय? विजय. हा? विजय आहे का घरात? नाही, दादा नाहीये. दादा? मी देवयानी, विजय दादाची बहीण, त्याच्या मामाची मुलगी. ओके ओके. मग शर्मिला काकू किंवा बोशुंदर आहेत का घरात? नाही. तुम्ही कोण? मी इथेच राहायचे, शेजारी. हा, आता इथे काम होतं, म्हटलं बघावं भोसलेंकडे कोणी आहे का म्हणून आले. पण कोणीच नाही आत्ता घरी. म्हणजे आत्या गेली आहे चेकअपला आणि बशू वहिनी पण तिच्या बरोबरच गेली आहे. वहिनी? हा. विजय आणि बोशुंदराचं लग्न झालं? नाही, लग्न नाही झालं, पण मी त्यांना वहिनीच म्हणते, कारण लग्न काय फक्त फॉर्मॅलिटी आहे. मी काय म्हणत होते? हा, त्या दोघी गेल्यात चेकअपला आणि दादा पोलीस स्टेशनला. सो घरी आता कोणी नाहीये. मी आत आले तर चालेल का? नाही, माझा फोन मला चार्ज करायचा आहे, लांब जायचं आहे ना. आत येऊ? हो, या या. तू मुंबईतच असतेस का? नाही नाही, मी देवरुखला असते. मी आणि माझे बाबा. ऍक्च्युली तिथे खूप बोर होत होतं ना, सो आत्याकडून इथे लाड करून घ्यायला आले. तुम्ही कोण? मी सांगितलं ना, मी इथे शेजारी राहायचे आधी. अच्छा. माझे आई म्हणजे विजयच्या आईशी चांगले संबंध होते. इनफॅक्ट त्यांच्याशी पण, राजेशजी. हा. मग काय, माझ्या नवऱ्याची ट्रान्सफर झाली, मग आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं. ओ, ओके. बरं, माझा फोन चार्ज झाला की मी लगेच निघेन. हो, निवांत. वसुंधरा वहिनीला कशा ओळखता तुम्ही? बोशुंदराला? हा. आमची तर खास मैत्री आहे. ओ. तिला सांग मी आले होते, गंमत वाटेल तिला. येस. तुमचं नाव? चार्जर मिळेल का? हो, आणते मी. सी पेन हवा आहे ना? हो. मला पाणी. इन्स्पेक्टर विजय भोसले. मीट मिस्टर देशमाने. आणि देशमाने हे इन्स्पेक्टर विजय भोसले. आय नो हिम. कधी भेट झाली नाही, पण खूप ऐकलं यांच्याबद्दल. पार्थ हॉटेलमध्ये काही क्वेश्चनेबल ऍक्टिव्हिटी चालू आहे. हा इंटेल आपल्याला भोसलेंनीच दिलाय. पण मॅडम, इंटेल पक्का आहे ना? कारण तुम्ही म्हणताय तसं त्या हॉटेलवाल्याची राजकीय कनेक्शन असतील आणि यांची माहिती खोटी असेल तर खूप जड जाईल आपल्याला. मुळात ही खबर मिळाली कुठून तुम्हाला? म्हणजे सोर्स काय आहे इंटेलचा? आणि मी सांगायला बांधेल नाही मॅडम सोर्स, आणि कोणालाच. आय एम सॉरी, पण काय, खूप वर्ष डिपार्टमेंटमध्ये मी मेहनत घेतली आहे. हे सगळं माझं खबरींचं नेटवर्क तयार करण्यासाठी रक्ताचं पाणी केलंय. मॅडम, मी ऐकले त्यांच्या खबरी नेटवर्कचे किस्से, आणि म्हणूनच जास्त काळजी वाटते. तुम्हाला कुठलेही पुरावे नसताना खूप गोष्टी कळतात ज्या खोट्या ठरतात. फक्त फायदा ॲप विरुद्धची मानहानीची केस हे त्यांचं लेटेस्ट उदाहरण. म्हणून म्हणतो,
रेट टाकायच्या अगोदर खात्री करायला हवी. नो ऑफिसर, आय थिंक वी शुड गो अहेड विथ दिस रेट. माझा विजय भोसल्यांवर पूर्ण विश्वास आहे. फाईन विथ मी. पण मला असं वाटतं भोसलेनी तिथे यायला हवं. उद्या जर ते आणि त्यांच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो तर त्यांचं तोंड बघायला आवडेल मला. फाईन विथ मी. भोसले, तुम्हाला जावं लागेल. मला चालेल मॅडम, पण समजा तोंडावर नाही पडलो तर खारीचा पुडा द्या मला आणून. खारी हो, खारी, चहा खारी. भोसले, काय तयार नाही झालीस? जायचं नाही तुला? नाही जावं असं वाटत आहे मला. अगं जा, इथे बसून तरी काय करणार आहेस? नाही नाही, ते विचार येणार डोक्यात. त्यापेक्षा ऑफिसला जा, आपलं काम तरी पुढे सरकेल. नको बाबा, माझी इच्छा नाही आहे. हे बघ, मी तुला आधीच म्हटलंय ही चूक झालीये, पण ह्या चुकीला आपण संधीसारखं बघायचं. रॉबिन नसणार आहे इथे, तर ऑफिसमध्ये जा आणि बघ काही कळतंय का आणखी. कसं कळणार बाबा? का? अरे तिचं केबिन लॉक असतं आणि तिच्या केबिन शिवाय इतरांकडून काही कळण्याचा स्कोपच नाहीये. नाही नाही, तरी उगाच कोणाला संशय नको. तो ऑफिसला रिपोर्ट करायला हवं. हे बघ, रॉबिन जरी तिथे गेली असली तरी तिची माणसं इथून तिला अपडेट देत असणार. कळलं की नाही? ती इथे आल्यावरती तुझी नोकरी शाबूत असायला हवी, नाही तर आपलं पुढे काही होणारच नाही. कळते का तुला? हो हो. हे बघ, आपली चूक झाली आहे, पण त्यांनी घाबरून जायचं नाही. आपण आता हे नाटक आपण सुरू केलंय ना, मग शेवटपर्यंत पार पाडावं लागणार. हे स्टार्टर मार रे. अरे वा, काय डिपार्टमेंटची गाडी वाटतं? हो साहेब, विरार मधल्या सगळ्या गाड्या आपल्याकडेच येतात दुरुस्तीसाठी. डिपार्टमेंटच्या पण? हो साहेब. चांगलं आहे, चांगलं आहे. आता ही एक गाडी आहे, हिचा नंबर बघ, ही तू विकलीस ना? हो काय साहेब, गरीबाची चेष्टा करताय. अजून मस्करी करत नाहीये, पण जर केली तुला सहन होणार नाही. ऐक ना मित्रा, मला माहितीये ही गाडी तू विकलीस. गप गुमान सांग बरं. हो साहेब, एवढ्या वेळचं सांगतोय तुम्हाला, तुमचा काहीतरी गैरसमज होता. एवढ्या उन्हातानाचं इथे मी हे उत्तर ऐकायला नाही आलो रे. सांग मला, ही गाडी तूच विकलीस का नाही? गुजरात पोलीस आता तुला शोधतायत. विषय असा आहे ना, गुजरातमध्ये गुन्हा घडलाय आणि त्या गुन्ह्यामध्ये ही गाडी वापरली गेली आहे. विचार करा, 2 राज्य, महाराष्ट्र पोलीस, गुजरात पोलीस, 2 राज्यांचे पोलीस, हात धोके तुम्हारे पीछे पडे. गुजरात पोलीस आणि तुझ्यामध्ये फक्त मी उभा आहे. जर का मी त्यांना सांगितलं तर आत्ता येतील, तुला उचलतील आणि तिकडे जेलमध्ये असतील. त्यापेक्षा सांगून टाक, कुणाला विकलीस ही गाडी? हो साहेब, तुम्हाला सांगितलं ना, किती वेळा सांगू तुम्हाला, मला गपगुमान माझं काम करू द्या ना. आता डिपार्टमेंटचा माणूस नाही, डिपार्टमेंटची गाडी वधवून घेणार तुझ्याकडून. गंमत बघायची का? कैसा मेकॅनिक बनेगा रे तू? सेल्फ मार रे. हो साहेब, सोडा ना साहेब, मरेल हो साहेब मी. हो साहेब, मी काहीच नाही केलं. हो साहेब, सोडा की मला. सांगतो साहेब, सांगतो. सांग. एक माणूस आला होता सर. एक माणूस आला होता, आता ह्याच्यावरून कसं शोधायचं बरं? त्या माणसाचं नाव काय? ते नाही माहिती सर. हुलिया? ते पण नाही माहिती सर. ते पण नाही माहिती. कर रे, गाडी चालू कर. हो साहेब, नको नको, खरं सांगतो साहेब, मी त्याला बघितलं नाही हो साहेब. पण तो जेव्हा आला होता ना, तेव्हा त्यांनी चेहऱ्याला रुमाल लावला होता.
हे खरं सांगतो साहेब मी. खरं विश्वास ठेवा साहेब माझा. हे भाई गाड़ी चाहिए. कौन सा गाड़ी और कब दिया था? जुना नहीं रे मांगता, नया चाहिए. साहेब आपला गॅरेज आहे, शोरूम थोड़ी आहे. वही शानपत्ती करता है क्या? हे शानपत्ती करता है? 2 नंबर का धंधा करता है ना तू? होता साहेब, पण आता आपण चोरीचा माल विकत नाही. ठीक आहे, एक काम कर, 2 घंट्यानंतर ये तू. आत्ताच पाहिजे, टाइम नाही आपल्याकडे. एक काम कर, समोर त्या गाड्या लागल्यात ना, त्यातली 3 नंबरची घेऊन जा. ती ना हां, ती गाडी. सेल. नक्की त्या माणसाच्या चेहऱ्यावर रुमाल होता? हो साहेब, फक्त डोळे आणि कपाचा थोडासा भाग दिसला होता. रुमाल लावला होता त्यांनी? नक्की? हो साहेब. रुमाल होता का मास्क होता? मास्क? मास्क का असेल? नाही म्हणजे मास्क का लावेल तो? मास्क लावतात तुला माहित नसेल, पण म्हणजे त्यांनी असा एवढा रुमाल लावला होता त्यामुळे एवढंच दिसत होतं असं तुझं म्हणणं आहे? हो साहेब, फक्त डोळे आणि कपाळाचा थोडासा भाग दिसला होता. ठीक आहे, चल उठ उठ उठ, आता पळ, तुझा एन्काउंटर करायचा माझं. हो साहेब, मी काय केले असं नका करू साहेब. मी माफी मागतो साहेब, मला माफ करा. मी आता धंदा बंद करणार आहे साहेब. प्लीज, मी काय नाही केलं साहेब, मला मारू नका साहेब, प्लीज. काय बिंडो काय का तू? सरकारी गोळी तुझ्यावर का वाया घालू मी? कोण आहे तू? इथं यायचं माझ्या चौकीवर, आता तिथे जे काय तू बघितलं ते वर्णन सगळं स्केच आर्टिस्टला सांगायचं. तू त्याचं स्केच काढणार. एकदा ते झालं का तू तुझ्या गावचा, मी माझ्या गावचा. कळलं? हो. खरं सांगतो ना तू, त्या माणसाने रुमाल लावला होता, मास्क नाही? नाही साहेब. बाई काय उखडतंय बाहेर. अगं आत्या, तू फोन करणार होतीस ना येताना चेकअप झाल्यावर? अगं बाहेर ऊन एवढं होतं, मीच म्हणाले डायरेक्ट येऊ. आधी तुला काहीतरी खायला आणणार होतं, पण मग राहून गेलं. अगं आणि हिला ना उन्हामध्ये फिरल्यानंतर मायग्रेनचा त्रास होतो, म्हणून मीच म्हंटल आपलं कशाला वणवण करायची, म्हणून आलो घरी परत. अगं हे बघ, आणि ना तिथेच मेन्यू कार्डात बघ ठेवलेले सगळे, तुला काय हवं ते मागव. नको राहू दे, पण खिचडी लावून आणि खाऊन घेऊया. नाही नाही, तू बघ ते एकदा. उगाच माझ्यामुळे तुझे मुंबईत लाड कमी झाले असं व्हायला नको. अगं राहू दे. तो डिलिव्हरी वाला आला होता आणि नाही ग, तो नाही आला. शी, काय आहे हे? आज येणार म्हणून सांगितलं होतं त्याने. नेहमीच झालंय आता हे यांचं. देवी, हा, हे तू लिहिलेस? आय लव्ह यू विजय. अगं तूच लिहिलं असशील, मी पण खरं तर पहिल्यांदाच बघते हे. कोणी आलं होतं का घरात? हा, मी तुला आता तेच सांगणार होते. एक मुलगी आली होती घरात. कोण? मी ना तिला तिचं नाव नाही विचारलं. म्हणजे ती म्हणत होती की ती आपल्या शेजारीच राहायची, पण आता शिफ्ट झालीये. ती ओळखते तुम्हाला सगळ्यांना. मला वाटतं मी तिला विचारलं होतं तिचं नाव, पण तिने बोलण्यात सांगितलंच नाही. मोहिनी.
हा तुलाच फोन करत होतो. विजय तू तू कुठे आहेस? आलो होतो एका कामाला मी इथे दहीसर पासून जरा 1 तासाबरोबर आहे. काय ग काय झालं? तू घरी येणार आहेस का? आत्ता नाही, इथून चौकीत जाणार आहे. रात्री परत एक रेड आहे. काय झालंय? सगळं ओके आहे ना? शर्मिलाला काही झालंय का? हो 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 त्या बऱ्या आहेत. नाही मग तू अशी का बोलतेस? नाही काही नाही, मी सहज विचारलं. तू घाबरलीस का भूषण जरा? नाही 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 काही नाही, मी सहज विचारलं. तुझं काम संपलं की तू ये घरी. ठीक आहे, लवकरात लवकर येतो मी. पण नक्की एवढंच आहे ना? हां हो ओके, आलो. बाय. हां